शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. 3.5 शक्तिपीठापैकी एक असलेल्या कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त जय्यत तयारी करण्यात आली आहे. मंदिराला आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे लाखो भाविक देवीच्या दर्शनाला येत आहेत. कुलस्वामीने कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराला जर तुम्ही देखील येणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या व्हिडिओमध्ये राहण्याची सोय, मंदिराचे टायमिंग्स, हॉटेल या सर्व गोष्टींची माहिती दिली आहे. भारतातील सर्व महत्त्वाच्या शहरांशी कोल्हापूर हे शहर जोडले गेले आहे. शहरातून मंदिरापर्यंत वाहतुकीची सोय अगदी उत्तम आहे. कोल्हापूर बस स्टँड आणि रेल्वे स्टेशन पासून साधारण 3 ते 4 किलोमीटर अंतरावर मंदिर आहे. 80 ते 90 रुपये देऊन तुम्ही ऑटो रिक्षाने मंदिरात येऊ शकता. शेअरिंग ऑटो आणि बसची सोय देखील येथे आहे. मंदिराजवळच कार पार्किंगसाठी पे अँड पार्कची सोय आहे. 40 रुपये प्रति तास असे पार्किंगचे चार्जेस आहेत. त्याच्या समोरच विनामूल्य चप्पल स्टँडची सोय देखील आहे. भाविकांसाठी स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, प्राथमिक उपचार केंद्र याची खास सोय देखील केलेली आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण अशी 4 मोठी महाद्वारे आहेत. मंदिरात प्रवेश करताना दोन्ही बाजूला साडी, खण, नारळ, ओटी, पेढे तसेच प्रसादाचे साहित्य याची दुकाने आहेत. इसवी सन 634 मध्ये कर्णदेवाने श्री महालक्ष्मी मंदिराच्या उभारणीस प्रारंभ केला. पुढे इसवी सन 1210 पर्यंत शिलाहारांनी येथे राज्य केले. चालुक्य सम्राट काळापासून कोल्हापुरास दक्षिण काशी व महातीर्थ म्हणू लागले. देवळाच्या मुख्य वास्तूचे 2 मजले आहेत. हेमाडपंथी वास्तुशिल्प पद्धतीने सांधे न भरता देवळाची बांधणी झाली आहे. मंदिर पश्चिमाभिमुख असून मुख्य प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. कार्तिक व माघ महिन्यात देवीच्या मूर्तीवर किरणोत्सव होत असतो. तेव्हा सूर्याची किरणे देवीच्या पायावर पडतात. हा खगोलशास्त्रीय चमत्कार पाहण्यासाठी जगभरातून भाविक मोठ्या संख्येने येतात. करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिरातील दिनचर्या तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. नवरात्र उत्सवासाठी खास फुलांनी आणि फळांनी मंदिर सुशोभित केलेले आहे. तसेच मंदिर परिसरातील सर्व मंदिरे देखील स्वच्छ करण्यात आली आहेत.
प्रसाद लाडू विक्री, अभिषेक देणगी, प्रसाद साडी विक्री यासाठी ठिकठिकाणी देवस्थान समितीने स्टॉल उभे केले आहेत. 10 रुपये आणि 20 रुपयाला लाडू प्रसाद उपलब्ध आहे. रात्रीच्या नयनरम्य विद्युत रोषणाईने मंदिर उजळून निघते. ठिकठिकाणी मोठ्या LED स्क्रीन लावण्यात आल्या आहेत, जेथे जगज्जननी महालक्ष्मीचे लाईव्ह दर्शन होते. मंदिर परिसरातील सर्व दुकाने नवरात्र उत्सवासाठी सज्ज झाली आहेत. दसऱ्यापर्यंत दररोज रात्री 9:30 वाजता देवीची पालखी निघते. पालखीचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक येतात. मंदिराच्या जवळच भक्तांना राहण्यासाठी श्री महालक्ष्मी भक्त मंडळ यांची महालक्ष्मी धर्मशाळा आहे. येथे राहण्याची अगदी उत्तम सोय असून राहण्यासाठी AC, नॉन-AC, डिलक्स रूम्स तसेच कॉमन हॉल देखील उपलब्ध आहे. रूमचे रेट्स तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. मंदिर परिसरात अनेक धर्मशाळा आणि हॉटेल्सची चांगली सोय आहे. तसेच जेवणासाठी अनेक चांगले पर्याय येथे उपलब्ध आहेत. श्री महालक्ष्मी अन्नछत्र देखील कपिल तीर्थ मार्केटमध्ये रोज दुपारी 12 ते 3 या वेळेत विनामूल्य सुरू असते. भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतलेली आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी नक्की या. आणि जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा, आम्ही नक्की रिप्लाय देऊ. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त भक्तांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. कमेंटमध्ये अंबा माता की जय जरूर लिहा. अंबाबाईच्या नावानं चांग भलं.